नमस्कार. पुन्हा एकदा रुचकर मेजवानीमध्ये मी शेफ मानसी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत मिनी एग पिझ्झा. अंड्याचा जरा वेगळा प्रकार. सँडविच ऐवजी आपण हा एक वेगळा ऑप्शन म्हणून वापरू शकतो. तर चला बघूया एक मिनी पिझ्झा. त्यासाठी मी अगोदर घेते 2 अंडे जे आपल्याला फेटून घ्यायचे आहेत. आपण यामध्ये घालणार आहोत थोडी कोथिंबीर. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत रेड चिली फ्लेक्स. त्यानंतर आपण घालणार आहोत 1 चुटकी मिरेपूड. त्यानंतर थोडासा अगदी चुटकीपेक्षाही कमी चाट मसाला, कारण आपला चाट मसाला हा पिझ्झा बेसवर सुद्धा येणार आहे. आणि चवीपुरतं मीठ. आता आपण याला छान फेटून घेऊया. आता आपले हे दोन्ही अंडे फेटून झालेत. आता आपण आपल्या पॅनवर याला टाकूया. या मिश्रणासाठी मी छोटा मिनी उत्तप्पम पॅन जो येतोय तो वापरणार आहे, कारण आपल्या रेसिपीमध्येच नाव आहे मिनी. म्हणून मी जे हे काय ऑमलेट आपले पॅनकेक किंवा ऑमलेट ज्याला म्हणू शकतो ते आपण मिनी उत्तप्पम पॅनवर बनवणार आहोत. पण जर तुमच्याकडे मिनी उत्तप्पम पॅन नसेल तर तुम्ही एक मोठा ऑमलेट करून त्याचे 2 वाटीने म्हणजे कट करून घेतले तरीही चालतील. तर बेसिकली मार्केटमध्ये असा मिनी उत्तप्पम पॅन इझिली अवेलेबल आहे. पण जर तुमच्याकडे नसेल तर मी तुम्हाला ऑप्शन सांगितलाच आहे. तर चला सुरुवात करूया. मी गॅस पेटवते. आपण पॅन छान ग्रीस करून घेऊया. बटर, तेल किंवा तूप जेही तुमच्याकडे अवेलेबल असेल. तर चला आता आपण आपले मिनी ऑमलेट्स करायला घेऊया. तर आपली जी फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम हायवर ठेवायची आहे. तर आपले जोपर्यंत मिनी ऑमलेट्स तयार होत आहेत तोपर्यंत मी ब्रेडची तयारी करून घेते. तर इथे साधारण मी छोटे मिनी पिझ्झा ब्रेड घेतलेले आहेत. हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात. पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून जो पिझ्झा बेस असतो त्या पिझ्झा बेसमधून हे 2 छोटे छोटे ब्रेड्स मी कापून घेतले आहेत. तर चला मी सुरुवातीला ब्रेडला बटर लावून घेते आहे. आपला पिझ्झा बेस तयार करते आहे. त्यानंतर मी यावर लावते आहे पिझ्झा सॉस. त्यानंतर मी इथे मेयो लावते, तंदुरी मेयो. तो सुद्धा अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता, अदरवाईज टाळूही शकता. आता यामध्ये हे दोन्ही माझे लेयर्स रेडी झालेले आहेत सॉसेसनी. पण यामध्ये मी टाकणार आहे एक वेगळं इन्ग्रेडियंट माझं स्वतःचं असं, ती म्हणजे तिळाची चटणी. ही तिळाची चटणी जी आहे ती मी घरी बनवलेली आहे आणि त्याची रेसिपी नक्कीच मी येणाऱ्या एपिसोड्समध्ये लवकरच सांगेन. तर त्यावर मी एक लेयर तिळाच्या चटणीचा लावते आहे. आपलं बेस रेडी झालेलं आहे. आता आपण आपल्या ऑमलेट्सकडे वळूया. बघा हे असे छान छोटे छोटे पॅनकेक्स रेडी झालेत. त्याला मी पलटवते. जोपर्यंत आपले दुसऱ्या साईडने ऑमलेट तयार होत आहेत तोपर्यंत आपण यावर कांदा आणि टोमॅटो घालूया. यावर थोडासा चाट मसाला टाकूया, थोडंसं मीठ. आणि आपले मिनी ऑमलेटसुद्धा रेडी झालेले आहेत. ते लगेच काढून हे बघा तुम्हाला दिसतंय छान असे रेडी झालेले आहेत. ते मी लगेच यावर ठेवते आहे. छान दिसत आहेत ना? म्हणजे मला तरी छान दिसत आहेत. आता यावर आपण पुन्हा टाकणार आहोत लाल मिरची पावडर थोडीशी आणि पुन्हा एक लेअर कांद्याचा टाकूया. तरी मला पर्सनली कांदे खूप आवडतात म्हणून मी यामध्ये कांदे टाकले आहेत. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या वापरू शकता. आता इथे टाकल्यानंतर मी इथे टाकणार आहे चीज. चीजचे तुकडे करून टाकते थोडेसे. चीज पूर्णपणे ऑप्शनल आहे. ज्याला आवडतं त्यांनी टाकावे. इथे मी एक उकडलेलं अंड घेतलेलं आहे. त्याचे आपण 2 भाग करूया आणि हे भाग मी यावर असे ठेवते आहे उलटे. मिरेपूड स्प्रिंकल करते आणि थोडंसं मीठ. आणि आपण यावर थोडासा पास्ता सॉस लावणार आहोत. फक्त याला आपण कव्हर करून घेतोय पास्ता सॉसने एगला. आपण आता यावर चीज घालूया. चीज स्लाइस पूर्ण. हे सुद्धा पूर्ण ऑप्शनल आहे. तुम्हाला नाही टाकायचं तुम्ही नका टाकू. मला आवडतं मी वापरते. तर आता आपला हा मिनी पिझ्झा तयार झालेला आहे अंड्याचा. त्याला आता आपण गॅसवर गरम करून घेऊया. हा तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा करू शकता. पण ज्यांच्याकडे ओव्हन नसेल त्यांनी गॅसवर कसं चीज मेल्ट करावं हा ऑप्शन मी तुम्हाला दाखवते. आता मी पॅन गरम करून घेते. गॅस ऑन करूया. पॅनला थोडंसं बटरने ग्रीस करून घेऊया अगोदर, कारण आपण पिझ्झा बेसला घालून ग्रीस नाही केलाय, त्यासाठी पॅनला करूया. आता यावर मी ठेवते आहे आपला हा मिनी एग पिझ्झा.
आता गंमत अशी आहे की आपलं चीज कसं मेल्ट होईल त्यासाठी मी तुम्हाला दाखवते. आपल्याकडे जर एखादी कुठलीही मेटलची वाटी किंवा कटोरी किंवा कढई जी पण असेल तर आपण ही छोटी वाटी यावर उलटी ठेवूया. आता याने काय होतं, मेटलमधनं जी हीट ट्रान्सफर होते वरती, त्या हीटनी आपलं चीज जे आहे ते मेल्ट होणार आहे. त्यासाठी आपण त्यावर ती उलटी वाटी ठेवली आहे. तर थोडा वेळ वाट बघूया आपलं चीज मेल्ट होईपर्यंत. तर चला एकदा बघूया आपलं चीज मेल्ट झालंय का. वाव, छान असं चीज आपलं मेल्ट झालं आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशाच प्रकारे आपण हा आपला दुसरा सुद्धा मिनी पिझ्झा यामध्ये ठेवून गरम करून घेऊया. यावर मी वाटी ठेवतेय. तर वाटी अगदी सांभाळून ठेवायची, अगदी काळजीपूर्वक, नाहीतर तुमचा हात भाजण्याची शक्यता आहे. चला आपण आपलं दुसरंही मिनी एक पिझ्झा रेडी झालाय का बघूया. चीज मेल्ट झालाय का. वाव, छान मेल्ट झालं याचं सुद्धा चीज. आपण वाटी बाजूला करून घेऊ आणि या मिनी पिझ्झाला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता यासाठी गार्निशिंगसाठी मी यावर थोडंसं भुरभुरती रेड चिली पावडर, मिक्स हर्ब, त्यानंतर थोडी मिरेपूड टाकूया आपण, हे आवडीप्रमाणे. आणि अशा प्रकारे तुमचा मिनी एक पिझ्झा रेडी आहे. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत राहा रुचकर मेजवानी. थँक्यू.